ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार नवरात्र. या 7 राशी होतील अचानक श्रीमंत. ऑक्टोबरचा नवीन महिना सुरू होत आहे. या आठवड्यात सप्टेंबरचा 1 आणि ऑक्टोबरचा 6 या दिवसांमध्ये अनेक ग्रह राशी बदलत आहेत, ज्याचा काही राशीच्या लोकांच्या जीवनात प्रभाव पडतो. या आठवड्यात 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत शनी आपला मार्ग बदलताना दिसेल. शनी कुंभ राशीत आहे, पण ते 3 ऑक्टोबरला नक्षत्र बदलून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. त्याचबरोबर गुरुग्रह वृषभ राशीमध्ये, बुध, सूर्य आणि केतू कन्या राशीमध्ये त्रिग्रही बरोबर बुधादित्य योग घडवत आहेत. त्याच्याबरोबर शुक्र ग्रह आपल्या मूळ राशीमध्ये मालव्य राजयोग तयार करतो आहे. तसेच बुध देखील कन्या राशीत राहून भद्रा राजयोग तयार करत आहे. याशिवाय राहू मीन राशीत बसला आहे. चंद्र देखील वेळोवेळी राशी बदलतो. हा आठवडा खूप खास आहे. या आठवड्यात शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. या काळात काही राशींवर दुर्गा मातेची विशेष कृपा असेल. तसेच या आठवड्याचा शेवट आणि दुसरे सूर्यग्रहण जे भारतात दिसणार नाही, परंतु हा प्रभाव 12 राशींच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा असू शकतो. मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन साप्ताहिक राशी भविष्य. पहिली रास मेष साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि ध्येय वाढेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवनात काही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते, परंतु तुमच्या संयमाने आणि समजूतदारपणाने त्यावर उपायही सापडतील. आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान आणि योगावर लक्ष केंद्रित करा. वृषभ साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात तुमच्या योजना पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला तुमच्या प्रकल्पांमध्ये यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये स्थिरता राहील आणि तुम्हाला नवीन योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात शांतता आणि सौहार्दाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि व्यायामाचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. पुढची रास आहे मिथुन साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात तुम्हाला नवीन अनुभव आणि आव्हानांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन प्रकल्पावर काम कराल आणि तुम्हाला तुमच्या कल्पना सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. कौटुंबिक जीवनात संतुलन आणि प्रेम राहील. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिक शांतता राखण्यासाठी योगासने आणि ध्यान करा. पुढची रास आहे ती म्हणजे कर्क साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा तुमच्यासाठी आत्मनिरीक्षण आणि पूर्ण ग्रहपाठ करण्यासाठी असेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला जुन्या प्रकल्पावर पुन्हा काम करण्याची संधी मिळू शकते, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती सामान्य राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद होऊ शकतात, परंतु सर्व काही सामंजस्याने सोडवले जाईल. आरोग्य सामान्य राहील, परंतु मनशांतीसाठी ध्यान करा. पुढची रास आहे ती म्हणजे सिंह साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा तुमचे नेतृत्व आणि निर्णय क्षमता दाखवत राहील. कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या कल्पना आणि योजनांनी इतरांना प्रभावित कराल आणि तुम्हाला एखादा महत्त्वाचा प्रकल्प मिळू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीचा फायदा मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात सुखशांती राहील. आरोग्य चांगले राहील, परंतु तुमच्या दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करा. पुढची रास आहे ती म्हणजे कन्या साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची संस्था आणि शिस्तीने यश मिळवाल. तुमच्या कल्पना आणि योजनांचे कौतुक केले जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. आर्थिक व्यवहारात स्थैर्य राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील, परंतु नियमित व्यायाम आणि योगासने यावर लक्ष द्या. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ साप्ताहिक राशी भविष्य.
हा आठवडा तुमचे नाते मजबूत करेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे सहकारी आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला काही अनपेक्षित लाभांची संधी मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात सुखशांतीचे वातावरण राहील. आरोग्य सामान्य राहील, परंतु ध्यान आणि योगाद्वारे मानसिक शांती प्राप्त करा. पुढचे आहे राशी भविष्य, ते म्हणजे वृश्चिक साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात तुम्ही आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने पुढे जाल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत, परंतु खर्चावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सौहार्द राहील. आरोग्य सामान्य राहील, पण योग आणि ध्यानामुळे मानसिक आणि शारीरिक शांतीही मिळेल. पुढची रास आहे ती म्हणजे धनु साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी आणि अनुभवांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन प्रकल्पावर काम, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आरोग्य चांगले राहील, परंतु योग आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करा. पुढची रास आहे ती म्हणजे मकर साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा तुमच्यासाठी धैर्य आणि शिस्तीचा असेल. कार्यक्षेत्रात तुमचे नियोजन आणि शिस्तीचे कौतुक होईल आणि तुम्हाला एखादा महत्त्वाचा प्रकल्प मिळू शकेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवनात शांतता आणि सौहार्द राहील. आरोग्य सामान्य असेल, परंतु तुमच्या दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करा. पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात तुमच्या सर्जनशील कल्पना आणि योजनांचे कौतुक होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प देखील मिळू शकतो, जो तुमच्यासाठी उत्तम संधी असेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील, परंतु योग आणि ध्यानाद्वारे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखा. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन देईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि कोणतीही नवीन संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात स्थिरता राहील, पण मोठी गुंतवणूक टाळा. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आरोग्य चांगले राहील, परंतु तुमच्या दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.